मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। बघता बघता मित्रांनो 2024 वर्ष देखील संपत आलेलं आहे आणि आज आपण या वर्षातला करत आहोत शेवटचा ट्रेक। आजचा जो लोकेशन आम्ही निवडला आहे ट्रेक करण्याकरिता तो असणार आहे लोणावळा जवळ असलेला घनगड किल्ला। आणि आजच्या या ट्रेकवरती आम्ही तिघ जण निघालो आहोत, मी, माझी बायको आणि माझा लहान भाऊ। मुंबईवरून सकाळी 7 वाजता निघालो। 4 तास लागले आम्हाला आंबी व्हॅली या रोडला पोहोचायला। तिथून आंबी व्हॅलीकडून राईट घेतला की आपण तामिनी घाटवाल्या रोडला लागतो आणि तिथेच मध्ये घनगड किल्ल्याचं असलेलं बेस गाव जे की एकोले आहे तिथे आपल्याला जायचं आहे घनगड किल्ल्याच्या ट्रेक करिता। सो ट्रॅफिक भयंकर होती लोणावळा घाटामध्ये, त्याच्यामुळे 4 तास लागले आपल्याला हितपर्यंत पोहोचायला। सकाळचे वाजलेले आहेत 11:15 आणि जर तुम्ही वीकेंडमध्ये कोणतीही गोष्ट प्लॅन करत असाल लोणावळा या साईडला तर सकाळी लवकर निघा। जर तुम्ही 7-8च्या नंतर निघाला तर भयंकर ट्रॅफिक लागते लोणावळा घाटामध्ये आणि तीच जास्त करून वैतागदायक वाटते प्रवासामध्ये। बाकी ओव्हरऑल जे भटकायची जी मजा असते ना ती वेगळीच असते। ज्यांना भटकण्याची सवय आहे, ज्यांना ट्रॅव्हलिंग आवडते, सो त्यात काही विषयच नाही। सो आता जास्त वेळ उशीर न करता आपण डायरेक्टली भेटूया आपल्या घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि तिथनं आपण करूया ट्रेकला सुरुवात। घनगड किल्ला पुणे जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे। समुद्री सपाटीपासून 2566 फूट उंचीवर असणारा हा किल्ला एकोलेचा किल्ला या नावाने देखील ओळखला जातो। पुणे शहरापासून 85 किलोमीटर अंतरावर आणि लोणावळ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर मुळशीच्या पश्चिमेला असणाऱ्या कोरस-बारस या मावळात घनगड किल्ला आहे। सो आपण घनगड किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात केलेली आहे। घनगड किल्ल्याचं बेस गाव असणारे एकोले गाव, या गावापर्यंत पोहोचताना मेन रोडपासून आतमध्ये छोटासा रस्ता आहे जो खराब आहे। पार्किंगमध्ये गाडी लावल्याच्या नंतर लेफ्टला जायला एक वाट फुटते, त्या वाटेने आपल्याला घनगड किल्ल्याकडे जायचं आहे। तिथे पार्किंगमध्ये जे दादा बसलेले ते बोलले की अर्धा तास भरपूर झाला गडाकडे पोचायला। डिपेंड करतं प्रत्येकाच्या स्पीडवरती। या वाटेवरून जात असताना समोर जो आपल्याला हा डोंगर पाहायला भेटतो, जबरदस्त असा उंच डोंगर आहे आणि ह्याच डोंगराच्या बाजूला इथे ह्या साईडला आहे घनगड किल्ला। रविवारचा दिवस असल्यामुळे ना मंडळी बरेचसे पब्लिक आलेली आहे घनगड किल्ल्यावरती। बेसपासून अगदी 5 मिनिटावरती पुढे आल्याच्या नंतर ह्या पॉईंटवरनं आपल्याला घनगड किल्ला दिसायला सुरुवात होतो आणि इतका अगदी स्पष्ट दिसतो की तिथे जी पब्लिक जी आहे ना जी ट्रेक करताना दिसते आणि ह्या साईडलाच आहे तैलबैला वगैरे। तर ह्या परिसरामध्ये कोरीगड, घनगड, तैलबैला आणि कैलासगड असे 4 गड येतात ह्या परिसरामध्ये। मंडळी एक सांगू, एक गोष्ट चांगली वाटते की एवढं ऊन नाही लागत आहे आणि ह्या पॅचमधनं जात असताना जी जंगल वाट लागलेली आहे ना तर ती बरं पडतं। ह्या बाजूला इकडे एक मंदिर आहे, तर आपण ह्या मंदिराकडे जाऊया। हे मंदिर तुम्हाला दाखवतो। वाटेवरून चालत असताना आपल्याला थोडंसं पुढे आल्यावर इथे पाहायला भेटतं गणेश्वर मंदिराचं बोर्ड लावलेलं आहे आणि इथे आहे मंदिर। इकडे आपण पाहू शकता, इकडे एक पिंड आहे आणि ह्याच मंदिराच्या अगदी बाजूला आपल्याला पाहायला भेटतं वीरगळी। अशीच वीरगळी आपण बऱ्याचशा किल्ल्यांवरती पाहिलेल्या आहेत। किल्ला नेमका कोणी बांधला हे माहीत नसले तरी या किल्ल्याचा प्रथम उल्लेख निजामशाहीत केलेला आढळतो। हा किल्ला कोळी सामंतांकडून अहमदनगरच्या निजामशहाकडे आला। पुढे निजामशाही बुडाल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीतील सरदार डामले देशमुख यांच्या ताब्यात होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार असलेल्या डमाले देशमुखांना स्वराज्यात सामील करून घेतले, त्याचबरोबर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला। पुरंदराच्या तहात हा किल्ला मोगलांना द्यावा लागला। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला। महाराजांच्या नंतर किल्ला मोगलांच्या ताब्यात घेतलेला दिसतो। महादेवाच्या मंदिराच्या इकडून थोडंसं पुढे आल्यावरती आपल्याला पाहायला भेटतं ह्या ठिकाणी गारजाई देवीचं मंदिर आहे पाठीमागे आणि ह्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं दीपमाळा आणि इकडे पाठीमागे हा एक बोर्ड लावलेला आहे घनगड किल्ल्याबद्दल। जो व्ह्यू आहे की कुठे पाण्याची टाकी आहेत, म्हणजे जे एक्झॅक्ट लोकेशन्स वगैरे किल्ल्यावरती काय काय आहे ते आपल्याला पाहायला भेटलं। सुंदर अशी माहिती दिलेली आहे।
तर जर तुम्ही ह्या पॉईंटला पोचाल मंडळी तर इथे आल्याच्या नंतर हा बोर्ड नक्की वाचून पुढे जावा. आता आपण आहोत मार्केटच्या इकडे आणि ही आहे खाली मार्केट आणि हाच तो फेमस स्पॉट आहे घनगड किल्ल्याचा, जिथे इंस्टाग्रामवरती लोक तिथे उभे राहून फोटोज वगैरे करतात. इकडे जाण्यासाठी अशी काही आपल्याला वाट आहे आणि हा तो पॉईंट आहे. आणि समोर जबरदस्त अशी खोल दरी आहे आणि खिंड आहे, 2 डोंगराच्या मध्ये V शेप बनलेला आहे पहा. सो मंडळी, मार्केट पाहिल्याच्या नंतर आपण निघालो आहोत घनगड गडाकडे. गडाकडे जात असताना ही अशी काही पायवाट आपल्याला पाहायला भेटते आणि इथून जात असताना काळजीपूर्वक जायचं, काही गडबड करायची गरज नाही आहे. पुढे गेलात की पहिलं हा बुरुज आपल्याला पाहायला भेटतो, जो हा मुख्य दरवाजा आहे गडाकडे जाण्याकरिता. या वाटेने आपण वरती आलो, इथे मार्केट आहे. मार्केटचे या वाटेने आल्याच्या नंतर पहिला आपल्याला दिसतो हा बुरुज आणि हा मुख्य दरवाजा. आता ह्या दरवाजातून आपण आत जाणार आहोत. पहिल्या दरवाजातून आत आल्यानंतर उजव्या साईडला जर वळलात तर आपल्याला हा कातळ दगडातून पडलेला हा दगड पाहायला भेटतो आणि ह्या दगडामुळे इकडून जाताना एक भुयारी वाट बनलेली आहे आणि कदाचित हा दगड ह्या गडाचाच एक पार्ट होता, जो कालांतराने पावसामुळे कदाचित तो इथून पडला आहे. भाई साहब काय डेंजर आहे. मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्याच्या नंतर जर आपण उजव्या बाजूला गेलात तर घनगड किल्ला ज्या गोष्टीसाठी असा फेमस म्हटला जातो, तो पॉईंट जो दगड कोसळलेला आहे. इथनं पुढे आल्याच्या नंतर इकडनं एक लोखंडी शिडी आहे. या शिडीला धरून आपल्याला वरती गडाकडे जायचं आहे आणि या साईडला आपल्याला पाहायला भेटते गुहा. या गुहेमध्ये काय आहे आपण पाहूया. तर अशी मोकळी जागा आहे या गुहेमध्ये आणि ही एक आहे आणि त्यासोबत इकडे एक गुहा आहे. या गुहेमध्ये आता सध्या पाण्याचे पाईप वगैरे ठेवलेले आहेत. ही गुहा आपण पाहिली. ह्या गुहेच्या इकडनं आल्याच्या नंतर अशी लोखंडी शिडी आपल्याला पाहायला भेटते. ही लोखंडी शिडीच्या मदतीने आपल्याला जायचं आहे गडाकडे. आता वरती जात असताना या शिडीच्या जस्ट समोर आपल्याला पाहायला भेटेल पाण्याची टाकी. आता हे कितपत वरती गेल्याच्या नंतर कितपत रिस्की वाटतं ना ते आता आपल्याला कळेलच, कारण की ही आहे हाईट फोबिक माझी बायको. सो आता तिला सांभाळत वरती न्यायचं आहे गडावरती. सो माझ्या बायकोची चालली आहे कसरत. या शिडीच्या नंतर कुठे पाय ठेवायचं. आता मी पण जातो, चढायला घेतो, तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो. पायरी चढून वर आल्यावर आपल्याला पाहायला भेटते इथे पाण्याची टाकी आहे. पाणी वरनं शेवळलेले दिसतंय, पण ते शेवळ जर साईडला गेलं तर पाणी पिण्यायोग्य असेल. गडावरती आल्यानंतर हेच पाणी आपण पितो. इकडनं अशी कसरत करत चाललेली आहे. उजव्या साईडला वजन टाक आणि ती लोखंडी वायर आहे ना, ती पकड. लोखंडी तारसारखी आहे, केबल आहे वाटतं. हां, तर ही अशी केबल आहे. ह्या केबलला पकडून सपोर्ट घेत घेत जायचं आहे आणि तिकडनं मग त्या पॉईंटवरनं आपल्याला वरती जायचं आहे. केबल जी तार आहे हिला धरायचं, हिला सपोर्ट घेत घेत जायचं. नाव माझ्या वाईफला आहे हाईट फोबिया. सो हाईट फोबिया असल्यामुळे ना तिला पण सांभाळायला लागतं. सो माझ्या भावाला मी पुढे पाठवलेलं तिला धरायला, मी पाठणं होतो. आता इकडनं काही अशी आपल्याला पायवाट पाहायला भेटते. त्या दगडांमध्ये ना खाचे आहेत. कधीसुद्धा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जर अशा काही क्रॉसिंग जर तुम्ही करत असाल ना, तुमचं जेवढं वजन शक्यतो ह्या साईडला टाकायचा प्रयत्न करा. वजन या साईडला टाका आणि सरळ वरती जाऊ शकतो आपण बिनधास्तपणे. तशी इकडे अशी एक केबल आहे, या केबलला धरून पण तुम्ही जाऊ शकता. थोडंसं वरती आल्याच्या नंतर इथे एक पाण्याचं टाक आहे. इथे काही मंडळी आराम जेवायला बसलेत काय. बसा बसा, जेवायला बसा, खावा खावा. इथेच आपली काही मंडळी आपल्याला बघायला भेटलीत. अरे चिवडा बनवत आहेत चिवडा बनवतात भाई, एकदम भारी. तुमचं झालं फिरून गड? आता वर जायचं आता. हां,
बरोबर आहे, थोडासा उन्हामध्ये भूक लागते. इथे पाण्याचा टाका आपल्याला पाहायला भेटतं. इकडनं ह्या पोर्शनमधनं आलो आणि इथून आपल्याला जायचं आहे वरती. माझ्या वाईफची थोडीशी हालत खराब होणार आहे कारण की तिला जमत नाही अशा ठिकाणावरनं जाताना. ट्राय करूया तरी आपण तिला नेऊया कारण की 27 किल्ले फिरलेले ना, त्याचा एक्सपिरियन्स आता कामाला येणार. अरे हा भाई, तुझं नाव काय दोघांचे? संकेत अजय. आपल्याला नवीन मित्र भेटले सह्याद्रीमध्ये भटकताना. प्लीज जॉईन. लोखंडाची शिडी आपण चढलो. त्याच्यानंतर दुसरा एक टप्पा आपल्याला पाहायला भेटतो जिथे पाण्याच्या टाक्याच्या नंतर एक कातळ दगडामध्ये असलेल्या पायऱ्या होत्या पहिल्या काळी. त्या पायऱ्या कालांतराने झिजल्या आहेत, तुटल्या आहेत. इकडे आहे अशी छोटीशी गुहा. असेच 3-4 गुहा आपल्याला या गडावरती आत्तापर्यंत पाहायला भेटल्या. आता आपण निघालो आहोत गडाच्या दुसऱ्या दरवाजाकडे. आतापर्यंत जी ट्रेकची जी श्रेणी आहे ती मीडियम आहे आणि आता ह्या पॉईंटवरती आल्याच्या नंतर असा पॅच आहे ज्या पॅचवरनं आपल्याला वर चढायचं आहे. सो ओके, इकडे सुद्धा एक केबल आहे. ह्या केबलच्या सहाय्याने आपण वरती जाऊ शकतो. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही देखील येऊ शकता, फक्त एकटे येण्याचा प्रयत्न करू नका, सोबत कोणीतरी घेऊन या. त्या वाटेने आपण आलो. अशी आपल्याला वाट काही पाहायला भेटते. इथे बाजूला ना केबल आहे, सो काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. मी तुम्हाला असं काही घाबरवणार नाही की अरे डिफिकल्ट आहे किंवा असं आहे तसं आहे. न, सिम्पल आहे. मीडियम श्रेणीतला ट्रेक आहे, इझिली तुम्ही करू शकता. फक्त जर तुम्ही बिगनर असाल तर सोबतीला कोणाला तरी जो एक्सपिरियन्स आहे त्याला घेऊन या. पुढे येताना दुसऱ्या दरवाजाकडे जात असताना अशी आपल्याला परत पायऱ्यांची जी आहे कालांतराने दुरवस्था झालेली आहे, पडलेल्या आहे तिथल्या पायऱ्या. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला ह्या पॅचवरती थोडीशी आपल्याला डिफिकल्टी होते. दुसऱ्या दरवाज्यातून आपण प्रवेश केला. जसं पुढे याल उजव्या साईडला जाणारी ही एक वाट आहे आणि तसंच डाव्या साईडला आलात की ही वाट आहे. तो आपण असं करणार आहोत, डाव्या साईडने आपण गोल फिरून ह्या साईडने बाहेर पडणार. डाव्या साईडने गेल्याच्यानंतर इथे पहिलं आपल्याला पाण्याची टाकी पाहायला भेटते. जरा जाऊन बघूया आतमध्ये काही आहे. ओ भाई साहब, पाण्याची टाकी वाटते. टॉर्च नाही आणला आपण यार, पण असं एकदम पाहू शकता मंडळी कसली खोल आहे. आता आतमध्ये जायचा प्रयत्न करू का नको काय समजत नाही. बघूया आता. इथे आपण पोचलो. आसपास बघू दे बाबा, गवतामध्ये नीट चेक करायचं काय आहे काय नाही, उगाच गेम व्हायचा. हा, सो इकडे पाण्याची टाकी आहे, पूर्ण अंधार आहे. सो इथे उतरणं रिस्की असू शकतं. सो आपण उतरत नाही. पण इथे पाण्याची टाकी, पाणी तर आतमध्ये आपल्याला दिसलं नाही. कदाचित गाळ आहे सगळा त्या पाण्याच्या टाक्यामध्ये. हे पाहू शकता 2 मंडळी इथे बसलेत. एक गोष्ट चांगली आहे मित्रांनो, ऊन नाही आहे जास्त, त्यामुळे थकायला होत नाही. एकट्याने पाण्याची बाटली संपवली. हाय 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 तेवढी माझ्यासाठी. गड किल्ल्याच्या अगदी बॅक साईडला आपण आलो आहोत. या साईडनं पाहू शकतो आपण समोर आहे तैलबैला. आता नीट पहा मित्रांनो, हा एक डोंगर, डोंगराच्या खाली जमीन, हा एक डोंगर आहे आणि डोंगराच्या वरती आणखीन एक डोंगर. इथे आपण उभं आहोत. समोर घनगड किल्ल्याच्या समोर एक डोंगर पाहायला भेटतो आणि ह्या साईडला पाहायला भेटतं आपल्याला मार्खिंड. जबरदस्त आहे नजारा, पाहू शकता मित्रांनो. ह्याला विचारूया कसं वाटतंय. काय रे सोनू, कसं वाटतंय फिरायला? मस्त वाटतंय. मगाशी काय बोललेलास? सावली सावली वाटते. इकडे बघ, सावली गारवा अजून भरपूर काय. ओ भाई, नाही म्हणता हिने पण सर केला. आता फक्त उतरताना जी गंमत असेल ना मित्रांनो ती तुम्हाला दाखवायची बाकी आहे. पण आसपासचा नजारा पहा मित्रांनो. ऊन नाही आहे, सावली आहे. आसपास आहे ना धुक्यामुळे ना जरा जी घनगड किल्ला जे आपल्याला पाहायचं ना, घनगड किल्ल्यावरून सरसगड, सुधागड दिसतो, ते आपल्याला नीट पाहता येत नाही कारण की आजूबाजूला थोडासा फॉगी वेदर आहे. ध्वजस्तंभाच्या जस्ट समोर आपल्याला पाहायला भेटेल हे असे काहीतरी राजवाड्यांचा अवशेष आहे. इकडे पण आहे. इकडे आता गवतामुळे ना प्रॉपरली आपल्याला कळून येत नाही की राजवाड्यांचा अवशेष कुठे आहे आणि काय आहे. सो आय गेस नाही तेच आहे. सो ते आहे ना समोर आपल्याला पाहायला भेटतं, तिथे राजवाड्याचा अवशेष असावं.
थोडा वेळ थांबलो, तिथनं काही ड्रोन शॉट्स घेतले. तिकडनं अशी एक पायवाट आहे, या पायवाटेने खाली उतरलं की आपल्याला इकडे समोर पाहायला भेटतं पाण्याचा टाका आहे इकडे देखील. आणि या पाण्याच्या टाक्याकडे जात असताना इकडनं आपल्याला वाट देखील आहे. सो हे असं काही पाण्याचा टाका आहे. ह्या पाण्याच्या टाक्याच्या नंतर थोडंसं पुढे आलं की इथे देखील आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं, जे की थोडं पाणी कमी आहे. पाण्याच्या टाक्याकडून आपण येऊन पोचलो इकडे राजवाड्याचं हे अवशेष आपल्याला पाहायला भेटतं, जे की काळांतराने ह्याची पडझड झालेली आहे. इथनं आपण प्रवेश करूया राजवाड्यामध्ये. ओ, असे दगडी वगैरे ढासळलेले आपल्याला पाहायला भेटतात.